एक महत्त्वाची बातमी समोर येते। कबूतरखाना हटवण्यावरून राडा झालेला आहे। दादरमध्ये जैन समाज आक्रमक झालेला आहे। कबूतरखाना बंदी विरोधात दादरमध्ये आंदोलन केलं जात आहे। दादरमधून बातमी येते, दादरमध्ये जैन समाज आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कबूतरखाना बंदी विरोधात दादरमध्ये आंदोलन पार पडतंय। कबूतरखाना हटवण्यावरून राडा झाल्याचं एकंदरीतच चित्र सध्या बघायला मिळतंय। कबूतरखाना हटवण्यावरून राडा झालाय। दादरमध्ये जैन समाज आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। कबूतरखाना बंदी विरोधामध्ये दादरमध्ये आज आंदोलन पार पडतंय आणि याच आंदोलनादरम्यान आपण बघतोय कबूतरखाना हटवण्यावरून दादरमध्ये जैन समाज चांगलाच आक्रमक झालेला आहे। कबूतरखाना बंदी विरोधात दादरमध्ये आंदोलन होतंय आणि या संदर्भात कबूतरखाना हटवण्यावरूनच राडा सुद्धा झालेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघतो दादरमधली दृश्य। कबूतरखाना हटवण्यावरून राडा झालेला आहे। दादरमध्ये जैन समाज आक्रमक झाल्याचं आपल्याला सध्या बघायला मिळत आहे। कबूतरखाना बंदी विरोधात दादरमध्ये हे आंदोलन पार पडतंय आणि यावेळेला जैन समाज आहे तो आक्रमक झाल्याचं चित्र आहे। कबूतरखाना हटवण्यावरून एकंदरीतच वातावरण तापलेलं आपल्याला बघायला मिळतंय। दादरमधली दृश्य, दादरमध्ये जो कबूतरखाना आहे त्यावरती शेड टाकलेली आहे, मात्र कबूतरखाना हटवण्यावरून राडा झालेला आहे। दादरमध्ये जैन समाज आक्रमक झालेला आहे। या संदर्भात कबूतरखाना बंदी विरोधामध्ये दादरमध्ये आंदोलन पार पडत आहे। कबूतरखाना बंदी विरोधात दादरमध्ये आज आंदोलन पार पडते आणि यावेळेला जैन समाज चांगलाच आक्रमक झालेला आहे। कबूतरखाना हटवण्यावरून राडा झालाय। दादरमध्ये जैन समाज आक्रमक झाल्याचं सध्या आपल्याला बघायला मिळतंय। कबूतरखाना बंदी विरोधात दादरमध्ये आंदोलन पार पडत आहे। कबूतरखाना हटवण्यावरून राडा झालेला आहे। कबूतरखाना बंदी विरोधात दादरमध्ये आंदोलन पार पडतंय आणि कबूतरखाना हटवण्यावरून जैन समाज आता आक्रमक झाल्याचं सध्या चित्र बघायला मिळत आहे। कबूतरखाना बंद करण्यासाठी या ठिकाणी ताडपत्री टाकल्याचं आपल्याला बघायला मिळते, त्यावरती शेड टाकलेली आहे। मात्र जैन समाज या संदर्भात आक्रमक झाल्याचं सध्या चित्र आहे। जैन समाज या ठिकाणीच कबूतरखाना असावा यासाठी ठाम आहे, मात्र जैन समाज आक्रमक झाल्याचं सध्या आपल्याला बघायला मिळतंय। कबूतरखाना बंदी विरोधामध्ये दादरमध्ये आंदोलन होतंय आणि या संदर्भात जैन समाज आता आक्रमक झालेला आहे। प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। प्रणाली, एकंदरीतच जैन समाज आक्रमक झाल्याचं सध्याचं चित्र आहे। ही अशी प्रतिक्रिया त्यांची का उमटावी खरं हा प्रश्न यासाठी, कारण कालच मुख्यमंत्र्यांनी निर्णय दिलेला होता की हा जो कबूतरखाना बंदी करण्याच्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये जी केस आहे त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आणि राज्य शासन जे आहे ते बंदी करू नये या दृष्टीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये इंटरव्हीन करेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं। इतकंच नाही तर जबाबदारी कबूतरखान्याच्या रखरखावची, तिथे स्वच्छता राहण्याची, तिथं पक्ष्यांना वेळेत खाऊ घालण्याची ही संपूर्ण जबाबदारी महानगरपालिका प्रशासनावर सोपवण्यात आलेली होती। खरं तर जी मागणी होती कबूतरखाने राखावे ही मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेली असताना आज ही अशी प्रतिक्रिया उमटावी हे खरंच आश्चर्यकारक आहे। कारण हा जो संपूर्ण परिसर आहे किंवा आज जे आंदोलन केलं जाणार होतं त्याच्या आधीच राज्य शासनानं हा निर्णय दिलेला आहे। त्यामुळं आता हे कबूतरखाने राखले जाणार आहे। उलट त्यांच्या जबाबदारी जी आहे ती मुंबई महानगरपालिकेवर सोपवण्यात आलेली आहे। असं असताना विजय झालेला असताना सुद्धा अशी प्रतिक्रिया का उमटावी खरंच आश्चर्यकारक आहे असं म्हणावं लागेल। जी पावसासाठी बांधण्यात आलेली होती, त्यांचं अन्न भिजू नये यासाठी लावण्यात आलेली होती, ती ताडपत्री जी आहे ती सुद्धा तोडून टाकण्यात आलेली आहे आणि हे खरंच गंभीर म्हणावं लागेल। आणि त्यामुळे आता पुढे काय होतं हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे, कारण ही घटना जी आहे खरं तर आज त्यांची मागणी मान्य झालेली असल्यामुळं इथं शांततेत आंदोलन किंवा मोर्चा करणं किंवा शासनाचं अभिनंदन करणं हे अपेक्षित असताना अशा पद्धतीची प्रतिक्रिया उमटणं हे खरंच आश्चर्यकारक आहे। प्रणाली, या संदर्भात जैन समाजाचे कोणी प्रतिनिधी असतील त्यांची काही प्रतिक्रिया आली आहे?
अजून तरी त्यांच्याशी बोलणं झालेलं नाहीये, परंतु मी जसं म्हणाले की आज विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नका एक मोठं आंदोलन उभारलं जाणार होतं आणि त्या आंदोलनामध्ये असं म्हटलं गेलं होतं की मुलांना तुमच्या शाळेत पाठवू नका, तुमची जर दुकानं असतील तर ती दुकानं 12 वाजेपर्यंत बंद ठेवा, तुमच्या दुकानातले जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना सुद्धा आज तुम्ही या ठिकाणी या मोर्चामध्ये किंवा आंदोलनामध्ये सहभागी करा. शांततेनं हे आंदोलन होणं अपेक्षित होतं, त्यात ही अशा पद्धतीची प्रतिक्रिया उमटली आहे, हे खरंच आश्चर्यकारक आहे. प्रणाली, सध्या त्या ठिकाणचं काय चित्र दिसतंय? आपण बघितलं होतं त्या ठिकाणी ताडपत्री तर घातलेली होती, बंदी करण्यात आली होती, मात्र आजचं काय तिकडचं चित्र दिसतंय? ती ताडपत्री काढून टाकण्यात आलेली आहे. मी जसं म्हणाले की पक्ष्यांचं संरक्षण व्हावं पाण्यापासून आणि त्याचबरोबर त्यांचं अन्नधान्य भिजू नये यासाठी म्हणून ती ताडपत्री लावण्यात आलेली होती. ती अशा पद्धतीनं उचकटून का टाकण्यात आली किंवा ते टाकण्यामागचं कारण काय आहे हे आता थोड्या वेळात आपल्याला कळू शकेल. परंतु तुर्तास आपण पाहतोय की एक आंदोलन, हे एक वेगळ्याच प्रकारचं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे. शांततापूर्ण आंदोलन अपेक्षित असताना या ठिकाणी ही वेगळीच प्रतिक्रिया उमटताना आपल्याला इथे बघायला मिळते. अजून आपण पाहतोय की जी ताडपत्री आहे ती काढली जाती आहे आणि पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पोहोचलेलं आहे. लोक जे आहे ते महिला सुद्धा वरती उभ्या झालेल्या आपल्याला काही बघायला मिळत आहे. जे आंदोलन शांततेच्या मार्गाने होणं अपेक्षित होतं ते अशा पद्धतीनं थोडंसं आक्रमक झालेलं आपल्याला बघायला मिळत आहे. अगदीच. आपल्यासोबत सुस्मिता बधाणे सुद्धा, त्यांच्याकडे जाऊया. सुस्मिता, एकंदरीतच जैन समाज जो तो चांगलाच आक्रमक झाल्याचं सध्या आपल्याला चित्र बघायला मिळते, पोलीस बंदोबस्त सुद्धा तितकाच बघायला मिळतोय. काय सध्याचं चित्र दिसतंय? सध्या आपण बघतोय की कबूतरखान्याच्या परिसराबाहेर ही सगळी लोक एकत्र आलेली आहेत. जो कबूतरखाना बंद करण्यात आलेला होता तो खोलण्यात यावा अशी मागणी करण्यात येते आणि मोठ्या संख्येनं हे जैन समुदायातले लोक, कबुतरांवरती प्रेम करणारे लोक एकत्र आले. जैन समाजातून काय प्रतिक्रिया उमटतायत? का आक्रमक पवित्रा त्यांनी इतका घेतलेला दिसतोय? आपण बघतोय की थेट काही महिला ज्या आहेत या शेड हटवण्याचे काम करतात. दुसरीकडे जर आपण बघितलं तर संपूर्ण दादरचा जो परिसर आहे अर्थात कबूतरखान्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्या परिसराचे नागरिक. आपण प्रणालीकडे पुन्हा एकदा जाऊया. प्रणाली, आपण दृश्यांमध्ये खरं तर बघायला मिळते ताडपत्री काढण्याचं काम आता सुरू झालेलं आहे. आपण पाहतोय की या ठिकाणी पोलीस प्रशासन जे आहे ते आतमध्ये संपूर्ण महिला जे आहेत ते शिरलेल्या आहेत आणि त्यांच्या वतीनं हे सगळे बांबू काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत आणि पोलीस प्रशासन त्यांना या ठिकाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत. काही महिला आपल्या बरोबर आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया. तुम्ही सगळ्यांनी आज काय उद्देशाने चालायचं आहे? जिओ और जीने दो. आम्हाला कोर्टच्या फैसल्याच्या विरुद्ध नाही आहे. आम्ही उपवासी काय ठेवलाय त्यांना? उपवासी काय ठेवलाय? आमचा एवढाच प्रश्न आहे. त्यांना हे बांधून उपवासी का ठेवतात आणि त्याच्यामुळे तर सगळ्याच बिल्डिंग मध्ये उलट जातात. तुम्ही जे म्हणतात कबुतरांमुळे त्रास होतो, हे बघा सगळ्याच बिल्डिंग मध्ये जातात. मग त्यांनी त्रास होणार नाही का? आम्ही आमच्या एवढं हिंदू संघटनांच्या जीवदया प्रेमींचं एवढंच म्हणणं आहे, जिओ और जीने दो. शासनानं काल तुमच्या बाजूनं निर्णय दिलेला आहे. 4 दिवसानंतर देते, मरणार नाही. निर्णय देणार जोपर्यंत कोर्टामध्ये इंटरव्ह्यू करत नाही तोपर्यंत त्यांची सगळी जबाबदारी महानगरपालिकेवर सोपवली. एक मिनट, हम कोई नहीं बोलेंगे. उधर जाके पूछो, इधर कुछ मत पूछो. बस. अरे बोला, आप लोग कुछ भी मत बोलना, गुरुजी ने क्या बोला है? आपण पाहतोय की महिला ज्या आहेत त्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत. त्यांनी ही जी ताडपत्री आहे ती काढून टाकलेली आहे. आक्रमक झालेल्या आहेत या सगळ्या महिला. त्यांचं असं म्हणणं आहे की 4 दिवस या सगळ्या कबुतरांना जे ते उपाशी ठेवण्यात आलं आणि म्हणून त्यांनी ही आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आपण पाहतोय की या ठिकाणी पोलीस प्रशासन सुद्धा जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर सहभाग या सगळ्या आंदोलनाला किंवा जे आंदोलन करतायत त्यांना कबुतरखान्याच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत. खरं तर ही जागा सुद्धा अतिशय
आपण पाहतो की लोखंडी असल्यामुळे ते टोकदार सगळं आहे, त्यामुळे ती लागण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. शांततेत आंदोलन जे होणं अपेक्षित होतं ते अशा पद्धतीनं उग्र का झालं या प्रश्नाची उत्तर आपल्याला थोड्या वेळात कळू शकेल. परंतु पोलीस प्रशासन आणि संरक्षक दल जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि त्यांच्या वतीनं जे बांबू आणि ताडपत्री या ठिकाणी लावण्यात आलेली होती ती तोडण्यात आलेली आहे. इतर सगळे पोलीस प्रशासन जे आहे ते या ठिकाणी दाखल झाले. काही महिला आता यांनी या ठिकाणी बसण्याची भूमिका घेतली आहे. कबूतरखान्याच्या आतमध्येच त्या बसलेल्या आहेत. खरं तर हा प्रश्न अगम्य आहे की शासनानं यांच्या बाजूनं निर्णय दिलेला असताना सुद्धा आंदोलनाचा असा पवित्रा का घ्यावा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. या संदर्भात आमचे धर्मगुरू भूमिका मांडतील असं या सगळ्यांचं म्हणणं जरी असलं तरीही खरं तर कालच मुख्यमंत्र्यांनी कोर्टामध्ये या कबूतरखान्यांच्या बाजूने आपण इंटरव्ह्यू करू अशी भूमिका घेतली. तोपर्यंत या सगळ्या कबुतरांना खाऊ घातलं जाईल असं सांगितलं जात आहे. आणि असं असताना सुद्धा या महिलांनी या ठिकाणी ही आक्रमक भूमिका का घेतली हे कळत नाहीये. 4 दिवस झाले या कबुतरांना उपाशी ठेवलेलं आहे. भूतदया आम्ही मान्य आमच्या धर्मामध्ये सांगितलेली आहे, त्यानुसार आम्ही भूतदयेचं पालन करतो. अशा पद्धतीनं वागणूक देणं हे अयोग्य आहे असं या महिलांचं म्हणणं आहे. काल आपण बघितलं होतं शासनानं भूमिका यांच्या बाजूने घेतलेली होती तरी सुद्धा अशा पद्धतीची प्रतिक्रिया उमटणं हे अतिशय दुर्दैवी आहे. परंतु आत्ताच्या घडीला त्या सगळ्याच अत्यंत चिडलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसून येत आहेत आणि त्यांनी आता कबूतरखान्याच्या आतमध्ये ठाण मांडल्याचं बघायला मिळत आहे. चांगलाच आक्रमक झाल्याचं सध्या आपल्याला बघायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस सुद्धा बघायला मिळत आहेत. प्रणाली, हातामध्ये जे काही फलक दिसतात त्या फलकांवरती काय नमूद केलंय ते काही कळू शकेल का?